तर मित्रांनो ट्रॅक करून वर आलोय. असलं भारी वाटतंय इकडं. हे कार्तिक, हे आर्यन, हे कार्तिक आर्यन. ट्रॅक थोडा होता पण वाटवळ झाली शरीर. तर फायनली वर आलोय आम्ही. असलं भारी वाटतंय ना. हे बघा तुम्ही केस कापल्या त्यामुळे एवढी भारी आवाज उठलेली आहे. माझी केस उडतात. मुझे काला क्यों बनाया? माझी केस बघा. अरे आवाज बंद झाली. मित्रांनो जसे आपण वर आलोत तसं निसर्गाचं सौंदर्य आणि गडाचा परिसर अजूनच खुलत चाललाय. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच अगदी आनंदाने आणि उत्साहाने या ऐतिहासिक पायऱ्या चढत आहेत. निसर्गाचा हा अनुभव आणि सह्याद्रीची ही जादूच अशी आहे की इथली प्रत्येक पायरी चढताना मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. हा 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 हा. तटबंदीवर उगवलेली ही हिरवीगार शाल आणि धुक्याची ही चादर. कोरीगडची ही तटबंदी आजही अशी उभी आहे जणू इतिहास इथेच थांबलाय. सह्याद्रीतल्या या दृश्यासमोर जगायचा खरा आनंद आहे राव. आणि हे बघा मित्रांनो, गडावर महाराष्ट्र शासनाने लावलेला हा अधिकृत इतिहास फलक. यावर निजामशाही बहमनी काळापासून ते 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात समाविष्ट केल्याचा संपूर्ण इतिहास नोंदवलाय. गडावर आल्यावर असे माहिती फलक नक्की वाचत जा, कारण यातूनच आपल्याला आपल्या सह्याद्रीचा आणि मावळ्यांच्या पराक्रमाचा खरा इतिहास कळतो. काहीच दिसत नाहीये इकडं. हे बघा शंकराचं मंदिर आहे. आम्ही आणलेल्या बॅगा एका जागेवर ठेवून आम्ही आता दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहोत. गडावरचं हे पवित्र मंदिर आणि मंदिराच्या समोरच ठेवलेल्या या शिवकालीन ऐतिहासिक तोफा. एका बाजूला मंदिरातली भक्ती आणि दुसऱ्या बाजूला गडाचे रक्षण करणाऱ्या या तोफांचा पराक्रम. हा अनोखा मेळ फक्त आणि फक्त आपल्याला सह्याद्रीतच पाहायला मिळतो. मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर शूज घातले आणि थेट निघालो मंदिराच्या मागच्या बाजूला असलेला तलाव बघायला. पण समोर जाऊन बघतो तर काय, चारी बाजूला फक्त आणि फक्त धुकं. तलाव तर सोडा, समोरचं काहीच दिसत नव्हतं. काय व्ह्यू आहे, काय नजारा आहे बाया. छोटा ट्रॅकर. नाम बताओ अपना. नाम बताओ बेटा. रुद्रांश. साक्षात शिवजी के घर आगे चलो. अकेला चढ़ के आया? अरे वाह. इसने तो कह रहे भैया मैंने ये फर्स्ट ही मेरा ट्रैक किया. अरे वाह. कितने साल का है ये? अभी 3 साल का. अरे वाह. तो माउंट एवरेस्ट चढ़ेगा. हमें देख के तभी चढ़े. हाँ बराबर. भाई साहब मेरे अकेले की फोटो लेना. अकेले खींचो. अरे नानाचे फोटो काढा रे. डिप्रेशन. निसर्गाने बघा कशी सुंदर अशी चादर पसरवलेली आहे किल्ल्यावर. गड किल्ल्याचं काम चालू आहे वाटतं, त्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली सगळं आणलेलं आहे. इथं बसण्यासाठी बेंच ठेवलेले आहेत. हा बघ भारी वाटतंय. गार 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 एकदम. कपडे असे उडायला लागलेत. मंदिराच्या उजव्या साईडचं तळ, 2 तळे येतं. मंदिराच्या बरोबर मागे एक आहे आणि उजव्या साईडला एक आहे. तर पूर्ण धुकंच पसरलेलं आहे, काहीच दिसत नाहीये. म्हणजे जवळ जाईल तेवढंच दिसतंय फक्त. ही घरं लहान आहेत पण माणसांची मनं खूप मोठी होती. आता माणसांकडं खूप प्रॉपर्टी, घरं मोठी झालीत
पण आतला प्रेम भाव एकदम छोटा झालाय. पुढे रस्ता कुठे जातोय काहीच दिसत नव्हतं. चारी बाजूंना फक्त धुका आणि हिरवळ. अशा वातावरणात पावलामागे पाऊल टाकत पुढे जाण्यात एक वेगळाच शांत अनुभव होता. बांधणार आहे आता मी जाताना. आणि खाली जाऊ. काय म्हणतो मागवा बघा ना किती पुढे चाललाय मामा. बायकोला काळजी आहे. पाठीमागं व्हा म्हणते. कसं असतंय रे हा इकडे वा तर पद्धतशीर जेवाय बसलोय आम्ही. घरूनच आम्ही सुखामेवा ओला मेवा आणलेला आहे. तहान लाडू भूक लाडू जुनी काळातले तहान लाडू भूक लाडू म्हणायचे. मोकार भूक लागली पहिलं जेवा आता. आणि 2 शब्द बोलते. तर हाय गाईज आज तुम्ही पण या जेवा इथं चालेल. पाहुणे आले जेवायला आज सोबत काय करा एन्जॉय झालं सगळं एकदम निवांत आहे. जी सुरुवातीला पाहिलेली फॅमिली ती आमच्या सोबत जेवण करायला आली. जेवणाचा आनंद घेतला तिने. थैंक यू बोलो. हे मला दे ना रोल करून. थैंक यू बोलो. मूड में है. तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आमचं पद्धतशीर एकदम मस्त. आणि आता आम्ही आमची साफसफाई करतोय. गड किल्ल्यावर आला तर जेवणाचं हे सामान घेऊनच आहे कारण गरजेचं आहे. एनर्जी डाऊन होती. पण त्याचबरोबर आपण खाल्ल्याला सगळे घाण कचरा हे उचला. आपल्या राजांचे गड किल्ले आपणच स्वच्छ ठेवायचे. सरकार तर काय करत नाही. मित्रांनो मस्त जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही उरलेला किल्ला सर करणार आहेत. बघतोय फिरतोय आता काहीच दिसत नाही. या तुम्ही पण इकडे. काय लागून जाऊ. पुणे तिथे काय बोले. हे अरे चला. कोरीगड आता भारी फील यायला लागले. मागं बघू शकता तुम्ही काहीच दिसत नाहीये काहीच. एकदम ओके ओके. आणि निसर्गाने बघा आपली कशी चादर पसरवलेली एकदम हिरवंगार झालंय सगळं. प्रत्येकानी गड किल्ले फिरा मित्रांनो. गड किल्ले फिरा. थोडं भारी आहे ना हा नजारा. मी तुम्हाला कॅमेरात दिसतोय त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त आपल्याला डोळ्याला अनुभव झाला बघतो. थोडं भारी वाटतंय ना जबरदस्त. चलो मित्रांनो हा बघा झेंडा बुरुज आणि कोरेगडचं शेवटचं टोक. काय वाटतंय बोटीत बसलोय बघ ना पुढचं भाग वाटते असं बोटीत. डायरेक्ट समंदर समंदर. भाऊ काय वाटतंय रे. हवा कुणी बघितली का म्हणा. अहो बघितली का. हवा बघा हवा. टाईट झाली असेल ना भावा. हॅलो. धुक्याची दाट चादर आणि त्यात वाऱ्यासोबत डोलाने फडकणारा हा भगवा. या दृश्याने मन अगदी प्रसन्न झालं आणि मनात एक वेगळीच ऊर्जा भरून आली. जय शिवराय मित्रांनो. तर आपण आलोय झेंडा बुरुज कोरीगड याच्या किल्ल्यावर शेवटच्या टोकाला. तर आपल्या छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा
शेकडो वर्ष झाले तरी तसाच फडकत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. त्यानंतर आम्ही केला फोटोशूट. प्रत्येकाने आपापल्या इन्स्टाला व्हॉट्सअपला फोटो ठेवण्यासाठी प्रत्येकाचाच आग्रह होता की फोटोशूट. तर एकाच पोजमध्ये सगळ्यांनी फोटो काढले आणि चला. पलीकडची बाजू बाकी आहे अजून. चल लवकर. भावांनो बघा, गड किल्ल्यावरती एवढ्या उंचीवर आलो आपण. वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड आहे की याच्यापेक्षा जास्त जड वस्तू जरी टाकली तरी ती परत येऊ शकते. बघू शकताय हे बघा, परत येईल का नाही रुमाल माहिती नाही. आता फोन टाका, आधीचा फोन टाका. आणि आम्ही फक्त रुमाल टाकलाय. काही येड्यावानी बाटल्या बिटल्या हे ते काय टाकायचं करू नका. ते फक्त सांगायचं होतं की हवेचा वेग तेवढा आहे. बघ ना सूर्य. काय 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 सूर्य उजीड तिकडे येतो. कॅमेरा डिटेक्ट करतो लगेच. सूर्य आणली होती. त्याला सूर्य दिसलाय. सूर्य दिव्य शक्ती सूर्य दिसला. आम्हाला 10 फुटावरचा माणूस दिसत नाही, सूर्य दिसला. मागलं पण रिवर्स वॉटरफॉल. ओके. तर गड किल्ल्यावर बाथरूमची सोय केलेली आहे. घाण करू नका, स्वच्छता राखा. अरे बघा, इथं आम्हाला जादू दिसली आहे. बघा, पाणी येतं तिथं मुरतंय, पुढे डायरेक्ट बाहेर. पाणी इकडून सगळीकडून येतंय पण जातंय कुठं? हात घालून बघ. त्याला फ्लोच नाही कुठं. हे बघा निसर्गाचा चमत्कार. हे याला काय लागलाय रे? दिसलं तर ठीक आहे. हे पूर्वीच्या काळामधलं धान्य कोठार आहे. वरती गडावरती जे सैन्य राहत होते, हे बघा हे धान्य कोठार आहे. इकडे बघा, इकडे दाखवताचे. हे बघा, सैन्यासाठी धान्य ठेवण्याची व्यवस्था होती इथे पहिली. म्हणजे नियोजन बघा, नियोजन पूर्वीच्या काळाचं. एवढा बाहेर पाऊस आहे, एवढं पाणी आहे गडावरती, एवढं मोठं तळ आहे, पण इथं आतमध्ये पाण्याचा थेंब नाहीये. आणि इकडून उतरण्यासाठी जागा आहे. हे बघा, जागा आहे उतरण्यासाठी. उतरण्यासाठी नाहीये, आतमध्ये अजून काहीतरी आहे. हे बघा, तिथून पलीकडून जागा आहे ना त्याची. हो ना, जागा आहे उतरण्यासाठी. म्हणजे सिस्टम बघा, सिस्टम इथं उतरायचं नाही उतरायला नको, परत चढायला नाही जागा. दुसरं बघा, हे धान्याचं कोठार आहे. धान्याच्या कोठारामध्ये पाणी जाऊ नये म्हणून ही बघा, ही गटर सिस्टम जुन्या काळातली. असं इकडून ड्रेनेज लाईन, म्हणजे आपण आलेलं पाणी आहे इथून इथे येते, इथून आतमध्ये जाते, पण इकडे पाणी जाऊ शकत नाही. म्हणजे त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं इंजिनिअरिंग नसताना वाट. आणि इकडून दिसणार नाही. त्याची बॅटरी देऊ. हे बघा, इथं इकडे
विषारी असते कुठे कुठे नको नको त्याला कळ. अरे बाबा त्याला लाईट कळते ना. लाईट कळते का? मग कधीच हल्ला असतो. साप आहे. गड किल्ल्यावरती येताना कुठल्याही वस्तूला झाडपाल्याला हात लावण्याच्या अगोदर असं पाहत चला. ते छोटी छोटी विषारी साप दिसतात ते. तर थोडं जपूनच राहत जा. छोटे छोटे जीव आपल्याला दिसून पण येत नाहीत. तर मित्रांनो, कोरीगडची एक बाजू आम्ही पूर्ण फिरलेलो आहे. आमच्या लेफ्ट साईडला बघा तळ आहे. इथं 12 महिने पिण्याचं पाणी असतं उपलब्ध. एवढ्या वर पण पिण्याच्या पाण्याची सोय आहे त्यावेळेस झालेली आहे. अर्धा किल्ला फिरलेलो आहे आणि एवढं भारी वाटतंय. हवेचा जर तुम्ही जोर बघताल तर सांगताच येत नाही, एवढी जबरदस्त हवा सुटलेली आहे इथं. आता आम्ही उजवी बाजू बघितलेली, आता आम्ही डावी बाजू बघणार आहेत. तर चला निसर्गात जाऊयात. जादू काय असते ना, ते निसर्गात आहे जादू. सगळं बाकीचं मोहमाया आहे, खरी मजा तर इथं निसर्गात आहे आणि आपल्या सह्याद्रीमध्ये आहे. लव यू सह्याद्री. तर ज्या माया भाच्याला सूर्य दिसलाय त्याला आता पाणी पण दिसलंय. आता गरम पण लागतंय. गरम म्हणजे बरं आहे, म्हणजे पाणी असं जास्त गरम नाही पण तेवढं थंड पण नाहीये, म्हणजे बरं आहे. हीटर लावले हीटर लावले. तर मित्रांनो, एवढ्या थंड वातावरणात पण पाणी एकदम कोमट आहे. काय गरम गरम आपल्या बाकी. तर हे बघा, पाणी पिऊन मस्त पैकी फोटोशूट चालू झालेला आहे. फोटोशूट झालाय काढून. दोन तळ येतं बघा. तर बगर तुम अगर सामने बगर. चला येत काय रे काय लग्नाचा अल्बम एवढा पाण्याचा नाही. जेवढे फोटो 1.5 तास पेक्षा जास्त वेळ झाला, पण आतापर्यंत फक्त आम्ही अर्धा गड फिरायचा आहे. आम्ही ही साईड फिरलोय आता. देवीचं मंदिर आहे, हा. मंदिरामध्ये जावं आपण. चला. ओके. फोटोशूट. ज्यावेळेस आपण किल्ल्यावर डाव्या बाजूकडे जातो त्यावेळेस गडावर फिरताना पहिल्यांदाच आपल्याला जुन्या घरांचे अवशेष पाहायला मिळतात. तर ते अजूनही इतके मजबूत उभा आहेत की काही सांगायचंच नाही. बघू शकता तुम्ही. ते अवशेष बघून आम्ही कोराई देवीच्या मंदिराकडे चाललो. तर जाता जाता मध्येच आमचे ब्लॉगर कांतादाजी ब्लॉग शूट करत होते. सगळेजण निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही पुढे जात होतो. सेम तसेच घरं आम्हाला पुढे पण पाहायला मिळाले. अरे काय बांधकाम आहे बाया. मित्रांनो, आम्हाला ब्लॉक करा. ब्लॉक तयार करा गड किल्ल्यावर येऊन. आम्हाला मोठा भाऊ आहे, पहिल्यांदाच आलाय पण एवढा बोलतो तसं काय. ब्लॉगर आहे ब्लॉगर. दोघं जण पण वैयक्तिक ब्लॉगर आहेत, वैयक्तिक ब्लॉगर. अरे बोला काहीतरी इकडं. ब्लॉगर आहे आणि हा नवीनच चॅनल आहे. आम्ही लवकर नाव सांगतो आणि आम्हाला लवकर ब्लॉक करा. ब्लॉक सबस्क्राईब. पेट्रोल सरप्राईज करा.
माझ्याचं म्हणणं आहे की ब्लॉक करा आणि मग सरप्राईज करा. मी बोललो असतो पण मी कधी या गडाचे नाव कोरीगड हे गडावर असलेल्या कोराई देवीच्या मंदिरावरून पडले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून आत आई कोराई देवीची सुबक आणि भव्य मूर्ती आहे. येथे भाविक आणि ट्रॅकर्स दर्शनासाठी थांबतात. शिवराय होते त्यामुळे प्रत्येक गड किल्ल्यामध्ये आपल्याला मंदिरं पाहायला मिळत आहेत. कोराई देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो चोर दरवाजाकडे. चोर दरवाजाकडे जाताना वरून दिसणारा आंबेवालीचा तो व्ह्यू आणि धुक्यांनी झाकून टाकलेली आंबेवाली, मित्रांनो शब्दात सांगू शकत नाही, एवढा अप्रतिम व्ह्यू होता. राव काय दिसतंय बाबा. चोर दरवाजा होय दादा. बघ चोर दरवाजा आहे. हे बघ खाली. या अवघड ट्रेकिंग असेल हा. अरे भाऊ इथं शूटला नव्हतोय मी, व्हिडिओ कॉल केलता. ते काय तो तिथं थांबलो नव्हतो का मी तिथं. म्हणलं आतमध्ये विमान आहे. तो ते निळं दिसतंय का, त्याच्या आतमध्ये विमान होतं मी बसलेलं तिथं. ते काय ते मित्रांनो हा आहे चोर दरवाजा. द ब्युटी ऑफ नेचर. मोठ्या धबधबाचा आनंद घेताना बारके माणसं. 1.5 तास ट्रेक केला ह्या धबधब्यासाठी आम्ही. शेवट आहे किल्ल्याचा. ही शेवटची तोफ. तर मित्रांनो पूर्ण किल्ला फिरलेलो आहेत आम्ही. आता पलीकडच्या साईडने खाली उतरणार आहोत. थोडी जबरदस्त फिलिंग आहे ना. आणि त्यातल्या त्यात पावसाळ्यात. उन्हाळा हिवाळा तर ठीक आहे, पण पाऊस काळात समोरचं काही दिसत नाही. फक्त चालत राहायचं. बरोबर वाट दिसत जाते. या तुम्ही पण किल्ल्यावर फिरायला. गड किल्ले फिरा. कोरीगड खरंच जबरदस्त किल्ला आहे. आणि याचं मेन म्हणजे की जागा भरपूर आहे इथं. भरपूर जागा आहे म्हणजे एखादं क्रिकेटचं स्टेडियम बसल वर. एवढा मोठा मोकळा पट्टा आहे. चोर दरवाजा आहे. कोराई देवीचं मंदिर आहे. गणेशांचं मंदिर आहे. शंकरांचं मंदिर आहे. जबरदस्ती फिरण्यासारखं. या तुम्ही. आणि पावसाळ्यात या शक्य झालं तर पावसाळ्यातच या. म्हणजे जो अनुभव आम्ही घेतलाय तो तुम्ही पण घेताल. जय शिवराय. दगड आणतोय खाली. स्वप्नील जोशी दुनियादारी. काय 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 असं स्टोन दिसायला चांगला दिसतो. ह्याच्या आत चांगलं होतं की राव. हिरा 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 बेटे. तो इथं एक गेलाय कुठेतरी. जाऊ द्या चला. द्या हात द्या. आणि चांगलं होतं राव. वर फोडायला पाहिजे होता मी. हेट. कारण हा पूर्ण अखंड होता पीस रे. आणि फोडल्यानंतर एवढं छान डिझाईन तयार झालंय क्रिस्टल. पण प्रॉब्लेम असा आहे की याचा एक भाग खाली गवतात आता पडल्यामुळं का मिळू शकत नाहीये. बॅड लक. ही खूपच छान डिझाईन आतमध्ये होती. आता नाही मिळू शकते. काय म्हणतो. हिरा आहे काय किल्ल्यावर महाराजांच्या काळातला राहिला असं. हे चूक केली मी. वाईट चूक केली. बॅड लक असा असतो.
हो बघा हा माझा भाचा आणि ह्या 2 पाण्याच्या टाक्या दिसतात का तुम्हाला? जाऊ दे, दिसत नाही नाहीत, दिसत. आणि हा म्हणतो की हा हेलिपॅड आहे हेलिपॅड है मुझसे कोई स्मार्ट बताओ। सगळ्यांनी गड किल्ले फिरायला या. गड किल्ले संवर्धन आणि गड किल्ल्यांची निगा राखणं हे खूप आता काळाची गरज आहे. कोरीगड पहिला तिकोना आता कोरीगड म्हणजे प्रत्येक गडावर एक काहीतरी स्पेशल वाटण्यासारखं काहीतरी असतंच. कुठलाही गड म्हणा म्हणजे कुठलाही गड खूप विचार करून आणि असं म्हणजे बेस्ट आर्किटेक्चर डिझाईन केलेलं असतं. आणि काय म्हणजे हा अनुभव सांगण्यासारखा नाहीच आहे. त्यामुळे ट्रेकिंग करा गडावर या, जेवढे शक्य होतील तेवढ्या गडावर येत जा आणि खरंच मजा आहे यार. म्हणजे खूप भारी वाटतं, काहीतरी दिव्य वाटतं. आज आम्ही कोरीगडचा एक सुंदर असं ट्रेकिंगचा अनुभवलेला आहे. ट्रेकिंग प्लस पाऊस प्लस निसर्ग ह्याचा जर अद्भुत असा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही एकदा कोरीगडला भेट द्या. आज आम्ही जे पाहिलेलं आहे या ठिकाणी कोराई देवीचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. गडावरती खूप मोठं असं एक तळ आहे. म्हणजे हा एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे की गडावरती एवढं मोठं तळ आणि 12ही महिने त्या तळ्याला पाणी असतं. ते तळ आहे. तर हे पाहण्यासाठी तुम्ही नक्की या, आवर्जून या, भेट द्या. फक्त आल्यानंतर गडावरती घाण करू नका. आणलेल्या वस्तू आपण घेऊन जा आणि महाराजांची जी संस्कृती महाराजांनी आपल्याला दिलेली आहे ती जपा. एवढंच बोलेन की फिरत राहावा, गडावर येत जावा. विचू काटा बसून जरा शिक सावध राहा. विचू काट्यापासून लांब राहा. सावध राहा. वस्तूला हात लावताना छोटे छोटे प्राणी असतात. मी सांगतो की नाही का, हे खूप भारी वातावरण आहे इथलं. एकदा नक्की तरी गड किल्ल्यावर येत जावं आणि इथं स्वच्छता राखा, एवढंच सांगतो. एवढं सगळं गड फिरून आल्यानंतर आता ह्या ब्लॉगची सांगता करूयात. तर एवढं सगळं बघितल्यानंतर एक घोषणा मनात येते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय शिवाजी. तर मित्रांनो आमचा किल्ला फिरून झालेला आहे आणि आम्ही आता परत गणेश दरवाजापाशी आलेलो आहोत. आम्ही आता किल्ला उतरणार आहोत. तर काय म्हणताय मंडळी? बाय बाय. बाय बाय. बाय बाय किल्ले कोरीगड. चलो बाय बाय. बाय बाय बोललाय राव, बस आता करू बोलू.